आपल्या अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघाला जो पुरस्कार मिळाला त्या संबंधी यांनी हा कार्यक्रम विशेषतः आयोजित केला। बऱ्याच कैलासवासी बीजी देशमुख उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक संघ हा यावर्षीचा ILCI पुरस्कार 2023 हा आपल्या अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघाला मिळाला आणि या निमित्तानं आपला सत्कार तर पुण्यामध्ये झालेलाच आहे, पण एक या विलासपूरमध्ये आपला सर्वांचा या निमित्तानं संघाचे सर्व सभासद पदाधिकारी त्याचबरोबर अध्यक्ष मान्य मोठे काका, मान्य पारेख काका आणि सर्वच सभासद सगळ्यांच्या उपस्थितीत व्हावा असं एक सगळ्यांची इच्छा होती आणि आज फिरोज भाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम आज घेतलाय। सर्वप्रथम तर नवीन वर्षाच्या आपल्याला सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष आपल्याला आरोग्यदायी जावं। पूर्वी गेले 4-5 वर्षामध्ये कोरोनाच्या ह्याच्यामध्ये आपले सगळ्यांचाच काही काळ, काही दिवस, काही वर्ष आपले वाया गेले, पण तसं कुठलंही संकट आपल्यावर आणि कुणावरच येऊ नये अशीच ईश्वरचरणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो। या ठिकाणी मान्य मोठे काका इथं उपस्थित आहेत, पारेख काका आहेत आणि सर्वच इतर सर्व अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघाचे आपण समोर बसलेले तेवढेच तोलामोलाचे सर्व सन्मान्य वडीलधारी मंडळी उपस्थित आहेत। मी सर्वप्रथम आपल्याला हा पुरस्कार संघाला मिळाला त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो। कारण काकांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की कुठल्याही कामामध्ये एकटं कुणीही यशाचं भागीदार नसतं। या यशाचं भागीदार आपण सर्वजण एकत्र आहात आणि जे काम करतात म्हणजे ज्यांच्याकडे सूत्र दिलीत, मग आता मोठे काका अध्यक्ष असतील किंवा त्यांच्या आधी कोण असेल, आता पुढे कोण होईल, यांच्या मागे आपण सगळेजण आहात आणि सगळेजण एकत्र येऊन काम करताय म्हणून आज आपल्याला हा पुरस्कार मिळालाय। मी काकांनी दिलेली एक छोटीशी हे वाचत होतो की संघाचं काम वगैरे त्यांनी पण त्यांच्या प्रास्ताविकामध्ये आपण काय काय करतो ते त्यांनी सांगितलं आणि खरं म्हणजे वडीलधारी मंडळी ही एक माझ्या दृष्टीनं विचारता एक अनुभवाची खाण आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही। कारण आम्ही जे काही आज करतोय, आता मी राजकारणात आहे किंवा कोण कुठल्या व्यवसायात असेल, कोण नोकरीत असेल, या सगळ्या गोष्टी आपल्यातल्या कुणी ना कुणी आपल्या ज्यावेळेला आपण तरुण होता किंवा आपण ज्यावेळेला कार्यकाळ आपला होता त्यावेळेला आपण केलेला आहे। तेव्हा आमच्यापेक्षा आपल्याला चांगली वाईट जे काही आज सुद्धा प्रसंग घडतात, काही थोडीफार म्हणजे याच्यामुळं थोडा बदल असेल, पण हे सगळे प्रसंग, या सगळ्या प्रसंगांना सामाजिक असू देत, राजकीय घडामोडी असू देत, व्यावसायिक असू देत किंवा निसर्गाचं जे बदलतं चक्र झालं, हे सगळं आपण यापूर्वी सुद्धा अनुभवलेलं आहे। त्यामुळे आपल्याला नक्कीच मोठा अनुभव हा आपल्या सर्वांमध्ये एक अनुभवाची एक शिदोरी आपल्याकडे आहे आणि ती आम्हा सर्व नवीन काम करणाऱ्यांच्या दृष्टीनं फार महत्वाची आहे असं माझं तरी स्पष्ट मत आहे। घरामध्ये कुणी ना कुणी वडीलधारी असलं की एक आधार असतो, हा अनुभव मी स्वतः घेतलाय
म्हणजे महाराज वारले त्यावेळेला आई घरी होत्या किंवा आई असायच्या, त्यांना नंतर वर्ष 2 वर्षामध्ये पॅरालिसिस झाल्या, पण त्या चालणं फिरणं जरी त्यांचं बंद झालं होतं तरी एक आधार असायचा की घरात कोणतरी वडीलधारी आपल्या आहे. भले बाकी सगळं आम्हाला करायला लागत होतं, बघायला लागत होतं, पण एक मानसिक एक आपली असायचं की घरी कुणीतरी आहे किंवा आपल्यापेक्षा मोठं आपल्याला कोणतरी आधार देणारं कोणतरी आहे. आणि ज्या वेळेला त्यांचं निधन झालं त्याच्यानंतर खरं म्हणजे ती पोकळी जी निर्माण झाली ती जाणवायला लागली. ती काय आजपर्यंत भरून आलेली नाही, ती येणार पण नाही. म्हणजे कोणाच्याच जीवनामध्ये ती भरून येऊ शकत नाही. तेव्हा आई वडिलांचं महत्व किंवा घरातल्या वडीलधारी माणसाचं महत्व काय असतं याचा नक्कीच अनुभव हा मला आहे, हे मी या ठिकाणी नक्कीच सांगू इच्छितो. आज संघाचे जे काम चाललंय हे काम अतिशय चांगलं आहे. मोठे काकांनी अनेक विषय आपल्या पुढे मांडले. नुसतंच एकत्र येणं किंवा नुसतंच संध्याकाळी कुठं वॉकला वगैरे आल्यानंतर भेटणं हा उद्देश नसून हे सर्व ज्या ज्या गोष्टी आपल्याला आजच्या मध्ये स्पर्श करतात त्या गोष्टीमध्ये संघ आपल्याबरोबर काम करतोय, ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि नक्कीच आज आता काकांनी सांगितलं किती सभासद आपले 150 पर्यंत सभासद आपले संघाचे झालेत. आणि या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य पण आपण केलं. अनेक शाळांना, अनेक अनाथ आश्रम, अनेक ज्येष्ठ नागरिक जे काही आहेत त्यांना मदत आपण दिली. आणि मला वाटते शक्यतो हे संघ तर साताऱ्यामध्ये पण बरेच आहेत. डॉक्टर माजगावकरांनी मला वाटतं खरं म्हणजे सुरुवात केली, बरोबर ना काका? माजगावकरांनी ही सुरुवात केली. त्यावेळेला मला आठवते पुरुषोत्तम शेठ सर वगैरे सगळेजण तिथं असायचे. सुरुवातीला ते त्या प्रतापसिंह उद्यानामध्ये भेटायचे आणि मग हळूहळू सातारच्या वेगवेगळ्या भागामध्ये हे संघ हळूहळू सुरू झाले. आणि चळवळ उभी राहिली असं म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही. आता मगाशी मोठे काकांनी उल्लेख केला की मुलं सांभाळत नाहीत, मुलं हे आर्थिकदृष्ट्या सपोर्ट करत नाहीत. त्याच्यासाठी पण कलेक्टरांकडे जाऊन त्या बाबतीमध्ये आदेश करून घेणं किंवा जो कायदा जे काही कायद्यामध्ये आपल्याला हे दिलेलं आहे, जे काही आपल्याला अधिकार दिला आहे तो अधिकार संघाच्या माध्यमातून आपल्या सभासदांसाठी वापरून सगळे करून घेण्याचं काम आज संघाने केलंय. एक अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि नक्कीच आम्ही काका आपल्या बरोबर आहे. या विलासपूरची निर्मिती पण ज्येष्ठांनीच केली. अरे काका तुम्ही डुके सर, आता डुके सरांची आठवण मला तर कायम येते डुके सरांची आठवण, पण ही वयस्कर लोकच होती जी एकत्र आली आणि विलासपूर ग्रामपंचायत निर्माण झाली. त्यावेळेला तुमची सगळ्यांची युक्ती म्हणून हे झालं. पण पलीकडं रामराव पवार नगरची काका झाली नाही, कारण त्यांच्याबरोबर मला वाटते आपले काय पवार साहेबच होते त्याच्यामध्ये. त्यांचं नाव होतं संपत पवार. त्यांनी पण ग्रामपंचायतीचा प्रस्ताव केला होता, आपल्या बरोबरच त्यांचा पण केला. पण त्यांना म्हणावा तसा सपोर्ट मिळाला नाही, म्हणून त्यांची ग्रामपंचायत होऊ शकली नाही, आपली झाली. हा विषय महत्वाचा, कारण सगळेजण या याच्यामध्ये त्यावेळेला ज्येष्ठ एकत्र होते. पारेख काका असतील, मोठे काका असतील, डुके सर असतील. आम्ही मंत्रालयातले सगळे जिने एवढे वयस्कर लोक असले तरी त्या मंत्र्यांना उडकायला, सचिवांना उडकायला आम्ही सगळे जिने उलटे पालटे घालायचो. आणि शेवटी तो निर्णय लागला आणि आपली ग्रामपंचायत झाली. आता नगरपालिकेत आपण गेलो, हा पुढचा भाग आहे. पण सगळे एकत्र या परिसरातले, या विभागातले सगळे ज्येष्ठ मंडळी एकत्र होते. आणि एक हे होतं की आपल्याला आपली ग्रामपंचायत करायची, आपल्याला त्रिशंकूमध्ये राहायचं नाही. आता आपलं काय इथं होऊ शकत नाही, म्हणून आपली ग्रामपंचायत झाली. ही सुद्धा वस्तुस्थिती या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मी अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघाला मनापासून शुभेच्छा देतो. काका आपण कधी सांगा, आपल्याला जे काही आमच्याकडनं लागल, आता हे पारेख काकांनी मागं लागून किंवा पाठपुरा करून हा हॉल आपल्यासाठी बांधून घेतला. पण पुढे सुद्धा आपल्या अनेक सोसायट्यांच्या ओपन स्पेसेस आहेत, काही अजून पण मोकळे आहेत. त्या ठिकाणी लायब्ररी, त्या ठिकाणी अजून काही वेगळं कार्यक्रम घेण्यासाठी
किंवा त्या ओपन स्पेसेसचा योग्य वापर होण्यासाठी उगाच कोणीतरी अतिक्रमण करायचं, कोणीतरी काही ठिकाणी तर आपल्याला पण माहिती आहे की ज्यांनी ते सगळे प्लॉट पाडले त्यांनी जमिनी पण विकून टाकल्या, म्हणजे ओपन स्पेसेस पण परस्पर काही ठिकाणी हे प्रकार पण झालेत. म्हणजे ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. त्यामुळं आपण नक्की सांगा की आपल्याला कुठं अजून काही आमच्याकडनं करून पाहिजे. त्याच्यासाठी राज्य सरकारकडनं आणि नगरपालिकेकडनं आम्ही निधी मागे लागून आणू. लायब्ररी असेल किंवा अजून एखादा हॉल असेल किंवा आणि काय असेल, आपली जी म्हणजे इच्छा म्हणा किंवा आपलं जे नियोजन आहे ते आपण आम्हाला सांगा. आम्ही त्या पद्धतीनं ते नियोजन अस्तित्वात आणण्याचं काम नक्की करू. हा शब्द अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघाला देतो. आज परत एकदा आपल्याला कैलासवासी BG देशमुख पुरस्कार ILCI पुरस्कार 2023 न सन्मानित केलं. त्याबद्दल संघाच्या सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, सर्व माझ्या वडीलधारी सगळ्या मंडळींचं, सगळ्यांचं, माझ्या सर्व माता इथं आहेत सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मला इथं बोलवलं त्याबद्दल आभार मानतो. परत एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण आला या कार्यक्रमाला. सर्व प्रमुख व्यासपीठावर बसलेले सर्व ज्येष्ठ, समोर बसलेले माझे ज्येष्ठ माता भगिनींनो आणि सर्व या ज्येष्ठ नागरिक संघाचे, अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्वच कार्यकर्ते आणि सर्व सभासद यांचे खरं महाराजसाहेब खूप मनापासून सगळ्यांचे आभार मानायला पाहिजे. म्हणजे बारी काका असू दे, मोठे काका, साठे काका, बिस्कर काका, हे जे संघ त्या पद्धतीने चालवतात, सगळ्यांच्या कोऑर्डिनेशन, सगळ्यांना घेऊन संघ चालवायचं काम हे सगळे प्रमुख मंडळी करत असतात. सर्व इथं आलेले पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ, सर्व ग्रामपंचायत सदस्य, काही पंचायत समिती सदस्य, सर्वच इथं आपण येणारे म्हणून सगळीजण उपस्थित राहिलेत. सगळ्यांचं खरं ज्येष्ठांचं मनापासून आभार मानायला पाहिजे. जसं बारी काकांनी सांगितलं, भाऊसाहेब महाराजांपासून की तुम्ही सगळीजण बसलेली सगळे मंडळी भाऊसाहेब महाराजांच्या बरोबर राहणारी माणसं आणि बरोबर खांद्याला खांदा देऊन काम करणारी माणसं. तसंच बारी काकांनी ज्या पद्धतीने सांगितलं, ज्या पद्धतीनं विलासपूरचा आणि आपल्या फॉरेस्ट कॉलनीचा विकास होतोय त्याला माध्यम फक्त श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसलेच आहेत. बाबाराजेंच्याच माध्यमातून सगळं काम होत असतं, ही सगळ्यांना नोंद करावी. आणि सगळ्यांच्या ज्या पद्धतीने बारीक काकांनी सांगितलं, मतदान बाबांनाच जास्त व्हायला पाहिजे. आणि हे आपण सगळ्यांना या फॉरेस्ट कॉलनीतल्या सर्व नागरिकांना, विलासपूर असू दे, गोळीबार मैदान असू दे, ज्या पद्धतीनं आपले आमदार साहेब काम करतात त्यांना आपण सगळेजण बरोबर राहून त्यांना त्यांचे हात बळकट करावं एवढंच विनंती करतो. सर्व ज्येष्ठ आणि सर्व ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. महाराज साहेब, काही ज्येष्ठांचे आज वाढदिवस आहे. मी केक आणलाय, बाहेर केक कापूया. सगळ्यांना वाढदिवसांचे जे ज्येष्ठांचे वाढदिवस आहेत, पाटील काकांचा आहे, ताईंचा आहे, सगळ्यांच्या वाढदिवसाचे मनापासून शुभेच्छा. आपले महाराज साहेब, आपल्याला बाहेर फोटो बी काढायचा आहे, ह्या ट्रॉफीवर फोटो काढायचा आहे. खास करून तुम्हाला सांगायचं, हा कार्यक्रम पाटील काका आणि मोठे काकांच्या मी प्रेमापोटी घेतलेला आहे. तर की ह्यांना मला सांगितलं आपल्याला पुरस्कार मिळाला, मी म्हणलं नाही, आपण महाराज साहेबांना बोलून हा कार्यक्रम ज्येष्ठांचा मोठा कार्यक्रम करू. आणि महाराष्ट्रात आपल्याला जी अजिंक्य ज्येष्ठ संघाला जी बक्षीस मिळाले आणि पारितोषिक मिळाले, यात खरोखर तुमच्या सगळ्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. सगळीजण तुम्ही एकत्र आहेत म्हणून, सगळे ज्येष्ठ एकत्र आहेत म्हणून आपल्याला हे एवढं मोठं पारितोषिक आज महाराष्ट्राचं मिळतं. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतात. मला छोट्याशा कार्यकर्त्याला तुम्ही सर्वांनी ज्येष्ठांना बोलायला संधी दिली, सगळ्यांचे आभार मानून खुर्ची मोकळी ठेवू नका. खुर्ची मोकळी ठेवू नका. बरोबर आहे. अण्णांचा बी वाढदिवस सगळे आले पाहिजे.
पाण्याची बॉटल आणते पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल सोमेश सोमेश थोडं वर थोडं जरा